संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पुणे दुमदुमलं। दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार। दर्शन संख्येमध्ये 600 टोकन पासची वाढ। देशभरात आज 11वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये विशाखापट्टणममध्ये योगाभ्यास, तर नागपुरात गडकरी आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 तारखेला जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना मोर्चा काढणार। मोर्चाची जोरदार बॅनरबाजी। इम्तियाज जलील जातीयवादी असल्याचा आरोप। कोल्हापूर जिल्ह्यातील संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 26 फुटांवर, 19 बंधारे पाण्याखाली। रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी। खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरच। रत्नागिरीला आजही मुसळधार पावसाचा इशारा।